कुणाल कामरानं त्या संपूर्ण गाण्यात एकनाथ शिंदेंचं नावसुद्धा घेतलं नाही। मग या गाण्यातलं शिंदेंच्या कार्यकर्त्यांना काय झोंबलं, तर यातल्या 3 गोष्टी त्यांना झोंबल्या। पहिली गोष्ट म्हणजे गद्दार म्हणणं, दुसरी गोष्ट म्हणजे बाप चोरी केला असं म्हणणं, आणि तिसरी गोष्ट म्हणजे गुवाहाटीला जाऊन लपले असं म्हणणं। पण शिंदे गुवाहाटीला गेले तेव्हा उभा महाराष्ट्र त्यांना गद्दारच म्हणत होता, आणि आजही महाराष्ट्रातले बहुतेक जण तो विषय निघाला तर त्यांना गद्दारच म्हणतात। आता गद्दारी केल्यानंतर लोक गद्दार म्हणणार नाही तर दुसरं काय म्हणणार हा प्रश्नच आहे। यासोबतच ते गुवाहाटीला जाऊन लपले, यात खोटं काय आहे? ती तर एक फॅक्ट आहे। आणि शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा बाप चोरण्याचा प्रयत्न केला हे उद्धव ठाकरे प्रत्येक सभेत म्हणत आलेत, आणि आजसुद्धा ते तेच म्हणतायत। त्यामुळं त्यात आक्षेपार्ह असं काय आहे? त्यामुळं शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी कुणाल कामराच्या शोचं जिथं 1 महिन्यापूर्वी शूट झालं तिथे जाऊन थैथयाट करण्याची काहीच गरज नव्हती।